हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. तर आजच्या सकाळची सुरुवात झाली वेट चेक करण्यापासून. कालपासून ओमॅड पुन्हा स्टार्ट करते, तर त्याचे रिझल्ट्स रिफ्लेक्ट झाले. 79.5 वेट आलं. देन सकाळची सुरुवात इकडे मी तुमच्यासोबत शेअर करते. आराध्या नुकतीच गेली आहे स्कूलला. तिला टिफिन दिला आणि माझ्या इकडे आहूंच्या टिफिनचा आणि माझ्या खाण्यासाठी मी इकडे तयारी करत आहे. कारण ओमॅड करते 10 वाजता ईटिंग विंडो माझी स्टार्ट होते आणि मग मी जास्तीत जास्त भाज्याच कन्झ्युम करते. कार्ब्स फार कमी खाते मी. आणि तर त्यासाठी जे काही लागेल त्या भाज्या मी बनवते आत्ताच्या दरम्यानच. सो पहिले ब्लॅक कॉफी प्यावी असा विचार केला, कारण की ब्लॅक कॉफी आणि ग्रीन टीमुळे जरासे क्रेविंग्स कंट्रोलमध्ये राहतात. त्यामुळे मी ते जास्त प्रमाणामध्ये कन्झ्युम करते सध्या तरी. देन जोवर पाणी गरम होतं तोवर दिवाबत्ती केली. मी रोज देवाची फुले चेंज करून दिवा आणि अगरबत्ती ओवाळते, धूप लावते. पण जे देव घासून पूजा करायची असते ती आठवड्यातून 2 ते 3 वेळाच होते माझ्याकडून. कारण घरामध्ये लहान मुलं आहेत आणि मी एकटीच व्यक्ती आहे जी साफसफाई पण करते. घरातली बाकीची सगळी कामांची जबाबदारी माझ्यावर असते. सो देवपूजा करायची असेल तर खूप प्रसन्न मनाने मला करावी लागते, नाहीतर माझी फार चिडचिड होते. सो 2 ते 3 वेळा आठवड्यातून होते माझ्याकडून देवपूजा. सो मी रोज अशी दिवाबत्ती करते. त्याने मला छान प्रसन्न वाटतं, दिवसाची सुरुवात छान होते. देन इकडे मी आता ब्लॅक कॉफी घेते आहे, जसं मी सांगितलं. आणि इशूसुद्धा उठली होती या टायमिंगपर्यंत. सो तिच्यासाठी मी मॅगी बनवली इकडे. कारण एक पुडा उरला होता, कधी आणलेला तो सापडलेला तिला. सो ती घेऊन झोपली होती रात्री सोबतच. उठल्या उठल्या माझ्या हातात दिल्या, मला म्हणली मॅगी खाणार. सो मग मी मॅगी बनवायला ठेवली होती. कारण कधीतरी देऊ शकतो आपण, पण रोज रोज मी कधीतरीच आणते. 2-4 आठवड्यातून एकदा आणते कधीतरी. आणि मग इकडे मेथीची भाजी. परवा ज्या भाज्या आणल्या होत्या तुम्हाला जसं मी बोलले की खूप उन्हामुळे सुकल्या, तर त्यांची हालत अशी झालेली आहे, त्या आता नाही बनवल्या तर खराब होतील अशा स्टेजला आलेल्या आहेत. सो जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या जास्त भाज्या मी बनवते आहे. इकडे डाळ गरम केली मी रात्रीची. देन अजून रात्रीचं घोलमा झिंगा होता, ते सुद्धा गरम केलं. कारण आमच्या आहूंना फार आवडतो घोलमा आणि ते हे घातलेला वांगं. सो ते सुद्धा गरम करायला ठेवलं. आणि इकडे आता मी तयारी करते भाजीची. तर भाजी निवडायची होती, तर आता मी काही टिप्स शेअर करते जेणेकरून कमीत कमी म्हणजे मेस होत नाही जास्त, आणि कमी मेसमध्ये तुम्ही कसं भाज्या निवडू शकता. सकाळ हा प्रत्येक गृहिणीसाठी गडबडीचा वेळ असतो, कारण की टिफिन असतात, प्रत्येकाला काही ना काहीतरी द्यायचं असतं हातामध्ये. तर कसं तुम्ही पटपट करू शकता यासाठी थोड्या काही टिप्स मी शेअर करेन. नेहमी असा पेपर एखादा ठेवा जवळ, जो पटकन तुम्ही अंथरून त्याच्यावरती सगळ्या भाज्या वगैरे चिरू शकाल, जेणेकरून ओटा घाणेरडा होणार नाही. आणि त्याच पेपरला गुंडळून नंतर त्या भाज्याही आपल्याला गार्बेजमध्ये टाकता येतात. आणि असं पेपरमध्ये गुंडळून भाज्या तुम्ही टाकल्या ना डस्टबिनमध्ये, तर त्या म्हणजे जरी कुजल्या तरी पण ते पेपर त्यांचं मॉइश्चर शोषून घेतं आणि त्या सुकतात. त्यामुळे शक्यतो पेपरमध्येच गुंडाळा आणि टाका. सो इकडे मी पेपरवरच पुन्हा दुधी पण सोलली. दुधी भोपळ्याची भाजी अख्ख्या घरात फक्त मी एकटी खाते. आहूंना तर बिलकुल आवडत नाही, पण खूप हेल्दी असते, त्याचे बेनिफिट्स खूप आहेत. आणि मला तर पर्सनली फार आवडते आणि खूप कमी कॅलरीज असतात मेन म्हणजे, त्यामुळे मला ती आजकाल आवडू लागली आहे. आणि बनवण्याची पद्धत पण एकदम सिंपल असते माझी. मी थोड्याशा तेलामध्ये दुधी परतते, वरतून मीठ आणि चटणी घालते आपली कांदा लसूण चटणी. झालं बस. आणि थोडासा कूट, झाली भाजी माझी. कारण की त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच ती शिजते. देन इकडे मेथीही निवडली होती. देन आजचा माझा जो लंच, डिनर आणि ब्रेकफास्ट जो आहे तो असा होता. ब्राऊन राईस, रायता केला होता थोडा बीटरूटचा, आणि हा ठेचा घेतला होता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. बाय बाय.